आज बच्चूभाऊ कडू कारंजा घाटगे इथं आलेले आहे आणि शिंदे गटांनी कार्यक्रम घेतला आहे. पण शिंदे गट ह्या पहारला म्हणजे पहारच्या कोणत्या कार्यकर्त्यांना आवाज नाही देत, बलावत नाही आणि त्यांना कुठल्याच पद्धतीचा मान-सन्मान देत नाही. आम्हाला मानाची गरज नाही. आम्ही कार्यकर्ते आहे, शेतकरी आंदोलनचे कार्यकर्ते आहे. म्हणून बच्चूभाऊ संघ होतो. पण बच्चूभाऊचं बी काम होतं का बाबा तुम्ही त्यांना ज्या विदर्भ तुम्हाला प्रमुख बनवला आहे, तर तुमच्या पद्धतीने तुम्ही सांगायला पाहिजे होतं का शिंदे गटाचे जे कार्यकर्ते होते का बाबा त्यांना बोलावा. पण आम्हाला बोलावलं नाही. आमची एवढीच नाराजी आहे का मान सन्मान गरज नसते, पण काही थोडी बहुत इज्जत राहते. जे मी एवढी मोठी विधानसभा लढलेला आहे, त्या विधानसभेच्या माध्यमातून आजपर्यंत यांनी फक्त आपला बच्चूभाऊनी उल्लू सीधा केला. आज त्या माणसासाठी आम्ही एवढे आंदोलन केले. आंदोलनमध्ये आजपर्यंत लोकांच्या हितासाठी लढलो. बच्चूभाऊंनी आंदोलनचा स्वतः फायदा घेतला. आम्ही कुठल्या पद्धतीचा नाही, आमचं मन साफ होतं. त्यानुसार आम्ही प्रहार संघ होतो. एकूण असणार आहे. काही नाही, असंच चालत राहीन तर पक्ष स्वतः बच्चूभाऊ संपवून राहिले प्रहार संघटना, एवढंच मला असं वाटतंय. माझा तोच निर्णय आहे पुढं. का यदि असेच राहीन तर मी माझ्या कार्यकर्त्यांना विचारीन आणि त्याच्यानंतर पक्षाचं काय आहे, कोणत्या पक्षात जायचं या पुढचा निर्णय घेऊ आम्ही. बच्चूभाऊ संघ चर्चा झाली. बच्चूभाऊ फक्त एवढंच म्हणते, मी गुलाम आहे म्हणते शिवसेनेला. एवढाच शब्द वापरते हरवेळेस. मला मला असं वाटतं का बेलखडेने पुन्हा प्रहारचं काम चांगलं जोरदार सुरू करा. आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. मला माहित नाही, समजूत काढायचं काही कारण नाही आणि प्रहार संपवण्याचा विषयच नाही. शिवसेना आमच्या आता इथूनचा समोरचा प्रवास राजकीय हा शिवसेनेचा राहील. प्रहार सामाजिक संघटना राहील. त्यांना कुठल्याही कार्यकर्त्याला असं वाटत असेल तर त्यांना चालते व्हावं.